2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात खरेदी संदर्भातही 7,710 प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर आपण 136 लाख क्विंटल कापूस खरेदी केलाय आणि त्याकरता 10,883 कोटी रुपयाची चुकारे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। सोयाबीनच्या संदर्भात 3,198 कोटी किमतीचा 6 लाख टन सोयाबीन आपण खरेदी केली आहे। कांद्याच्या संदर्भात जवळपास 14,687 मेट्रिक टन कांदा खरेदी केलाय आणि कांद्याचा खरेदी दर आपण 2125 केल्यामुळे आता बाजारामध्ये तो 2500 ते 3000 इथपर्यंत पोहोचलेला आहे। सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे। सुधीर भाऊ ते आपल्याला द्यायचंच आहे, आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत। आत्ता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे, नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात। फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेलं नाहीये। अध्यक्ष महोदय, काही सदस्यांनी हे जे काही लोड शेडिंग आमच्याकडे होते असं त्या ठिकाणी मांडलं। मुळामध्ये कुठेही लोड शेडिंग नाहीये। 32,000 मेगावॅटची मागणी यावेळेस आपण पूर्ण केली। केवळ 2 दिवस आपण जेव्हा आपले काही संच बंद पडले होते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 500 मेगावॅट कमी होतो। पण हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लोकांना वीज मिळत नाही। याचं कारण असं होत आहे की आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि जे लोक अजूनही कृषी फिडरवर आहेत, पूर्वी त्यांना प्रॉब्लेम नव्हता। पूर्वी कृषी फिडरवर रात्रीच वीज मिळायची, दिवसा अर्धे दिवस, अर्धे रात्री पूर्ण दिवस। आता आपण 76% कृषी फिडरला दिवसा वीज देतोय, 76%। फक्त 24% राहिलेली आहे। आपण जो या ठिकाणी सांगितलं होतं की दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांना 76%वर, ते 76%ना आपण दिवसा दिल्यामुळे रात्री आपण वीज बंद करतो आणि ती बंद केल्याबरोबर जे कृषी फिडरवर आहेत त्यांना ती लोड शेडिंग वाटतं। ते लोड शेडिंग नाहीये, त्यांना गावठाण फिडरवर जावं लागेल। ते मायग्रेशन आपण सुरू केलेलं आहे। अशा सगळ्या केसेस आयडेंटिफाय करून त्यांना जे गावठाणाचं फिडर आहे त्या फिडरवर नेण्याचं काम देखील आता मोठ्या प्रमाणात आपण करतो। थोडे बहुत त्याच्यामध्ये आता जसं मी उदाहरण सांगतो की वसई विरारला
आता 3 दिवस आपण लाईट बंद ठेवले, 3 दिवस ठेवावे लागले. आता त्यातनं हे लक्षात आलं, आत्तापर्यंत जे लो लाईंग एरिया वाटत नव्हते तेही आहेत, आता तिथेही आम्ही योजना करतो. आणि सगळं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे उंचीवर तयार करायचं, स्टेज करायचं आणि त्याच्यावर उंचीवर तयार करायचं. अशा पद्धतीनं आता जेवढा भाग बुडलेला होता त्या सगळ्या भागात आम्ही ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही हो, पूरपट्ट्यातही ते करतोय आपण. हां, बोलणार आहे त्याच्यावर काळजी करू नका. स्मार्ट मीटरचं स्मार्ट मीटर खरं म्हणजे राज्यामध्ये आता तर देशातच सगळीकडे स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी झालंय. आपल्या राज्याने 1,23,00,000 स्मार्ट मीटर्स लावले आहेत. म्हणजे आपण मोर दॅन 50% आता पोचलेलो. 1,23,00,000. यामध्ये तक्रारी किती ग्राहकांकडनं आल्या? 3,92,000 ग्राहकांकडनं तक्रारी आल्या. जिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं, म्हणजे 0.0017%. आणि एवढंच नाही तर आपण काही प्रमाणात स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला विजेची सवलत देखील दिली आहे. पण आता यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चितपणे झाली. काही लोक म्हणतात की आमचं बिल जास्त आलं. हे का आलं याचा एक अभ्यास केला. हे वर्ष एक वेगळं वर्ष आहे. 3 महिने हीट वेव्ह आहे या वर्षामध्ये. मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी जे जे लढले, मग ते कोणीही असो, रोहित पवार असेल, रविकांत तुपकर असेल किंवा अन्य नेते आहेत, ते अजित नवले आहेत, जे कोणी राजू शेट्टी आहेत, महादेव जानकर आहेत, असे अनेक नेते आहेत. शिवसेनेचे अंबादास दानवे आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे. असे अनेक जे पक्ष लढले, जे नेते लढले, त्या सर्वांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019ची जी अट आहे ती काढणं खूप महत्त्वाचं होतं. कारण त्यामध्येच 70 ते 80% शेतकरी हे वगळले गेले होते. खरं तर देवेंद्र फडणवीस यांची नियत साफ नव्हती, त्यांचा हेतू शुद्ध नव्हता, हेच यावरून दिसतं. द्यायची होती तर त्यांनी त्याच वेळेस द्यायला हवी होती. परंतु आता जे झालं ते, आता देवेंद्र फडणवीस यांचेसुद्धा या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आभार. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.